मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये कुल्फीवाला आला आहे. त्याची आपली ओळख पण नाही त्यांची आपली. पण तुमचं नाव काय भैया? मलंग शहा भाई, मलंग शहा. पण मी लांबून बघू लागलो, तिथे 2-3 पोरं आलेत. म्हणले तर आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला कुल्फी खायची, मला नंतर देऊ. तर ते मलंग शहा बाबा काय म्हणतात महाराज, की बाबा माझ्याकडं माल भरपूर आहे, 10चा आहे, 5चा आहे, 20चा आहे, 25चा, आणि मी निघून आलो आहे. पण मी तुम्हाला उधार कसा देऊ? तर लहान लहान पोरं काय म्हणले, आम्ही तुम्ही उद्या परवा आले तुम्हाला पैसे देऊ. पण त्या व्यक्तीची खरोखर कामाला आहे बघा. त्या व्यक्तीनं उधार माझ्यासमोर माल दिला म्हणून त्यांच्याकडे आलो आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी. हां, मागितली की ना कुल्फी उधार तू? किती मागितलीस? 2 मागितले. तर एक दिली की नाही तुला ताईनी? हां, घे आता एक. का बघा हे शाळेत बाबा ते हात करा. हां, हे मलंग शाह बाबानी अक्षरशः उधार दिली कुल्फी. तू किती घ्यायलास रे? काय मी घेतली, मी घेणार आहे 3. किती? 3 उधार मागितलंस का? हा. द्यायला तुला ते? हो. गाव देणार पैसे? उद्या चला. बघा, हे पोरगं म्हणतंय की उद्या पैसे देईन. हा बघा, इतकी वेतन आहे ही कुल्फीवाली. तर ह्या माणसाने 3 कुल्फ्यामध्ये 4 कुल्फी उधार दिल्या करायला. सांगा, जगामध्ये खरोखर माणसं आणखीन इमानदार माणसं आहेत बघा. काय इमानदार माणसं आहेत. आणि कुल्फी बघा, दाखवा कुल्फी किती आहे बघू द्या. ही कितीला आहे? 10. हा बघा, ही 10 वाली. आणि दुसरी कोणती आहे? हा बघा, 20 वाली. आज बघा, खरोखर या गावामध्ये मलंग शाह बाबा आलेले आहेत बाई. ह्यांनी उधार लेकराला दिल्यात बघा. तर खरोखर माणसामध्ये काहीतरी माणुसकी असायला पाहिजे. पोराचं काय खरं, पण त्यांनी 5-6 दिल्या, मला द्या अगर नका देऊ. ह्याच्यावर तुम्हाला काय कमेंट करता येईल मला सांगा.